आज मी एवढ्या मोठ्या धबधब्याच्या खाली गेलो पण माझ्या हातामध्ये फोन होते माझ्या लक्षातच नाही मग काय आपला फोनच भिजला की राव. मी आपल्या लातूरून आज नेमकं गेलो तरी कुठल्या धबधब्याकडे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सांग. हे बघ भाऊ आज आपण आपल्या भावाच्या गाडीमध्ये बसून आपल्या बीड जिल्ह्यामध्ये एका प्रसिद्ध ठिकाणी जायला होतो. आम्ही जायलो ते बघून आमच्या गोलूचं बी तोंड सगळं सुकून जाईल तर मग काय गोलूला बी गाडीमध्ये टाकून घेतलं सोबत. तिथून आपल्या निनगुरचा रविवारचा बाजार बघत आपण निघलो मांजा सुप्याकडे जायला. ठिकाणच्या चौकामधून आपल्याला आतमध्ये गावातून कपिलदारकडे जायचं होतं. थोड्याच वेळामध्ये आपण डोंगराच्या रस्त्याने हिरव्यागार झाडामधून जात जात आपण पोहोचलो कपिलदारकडे. पहिल्यांदा घाटाच्या वर व्ह्यू पाहा म्हणून तुमचा भाऊ खाली उतरला मग काय इथून बघतो काय खाली सगळी दरी दिसत होती राव. फायनल थोड्या वेळामध्ये आपण कपिलदारच्या परिसरामध्ये पोहोचलो. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणचे मंदिर व या ठिकाणचं दर्शन सगळं करून घेतलं. मंदिराचा बाहेरचा परिसर पण खरोखरच बघण्यासारखा झाला कारण पाऊस पडल्यामुळे या ठिकाणचं वातावरण सगळं चेंज झालं. त्या ठिकाणी आपल्या महादेवांची पूजा करून आपण निघालो धबधब्याकडे जायला. आजकत नाही ते आपल्या भावाला डायरेक्ट ब्लॉग मध्ये घेऊन टाकला. समोरचे एवढे मोठे 2 धबधबे बघितले ना आपल्याला काय तर राहिलंच नाही भाऊ थांबायचं. ठिकाणचा नजाराच काय असं झाला की हे 2 धबधबे बघून आपल्याला डायरेक्ट मध्येच जाऊ वाटत होतं. तिथून थोडं मध्ये गेलो पण धबधबाला बाहेर दिसत होता म्हणलं आता धबधब्याखाली जावं. थोडं पुढे चलून अजून धबधब्याखाली गेलो पण शेवाळ